वारंवार वीज खंडितीच्या निषेधार्थ पार्ले सबस्टेशनवर 5 तास ठिय्या आंदोलन. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास सबस्टेशनला कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कव्हर कंडक्टर बसवण्याचीही केली मागणी. चंदगड तालुक्यातील कोदाळी व परिसरात गेल्या 3-4 दिवसापासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडितीच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी रविवारी रात्री पार्ले येथील महावितरणाच्या सबस्टेशनवर धडक देत तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन केले. रात्री 8:30 ते मध्यरात्री 1:30 पर्यंत सुरू असलेल्या आंदोलनानंतर महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र भविष्यातही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पार्ले सबस्टेशनला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. गेल्या काही दिवसापासून कोदाळी गावासह परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधित वायरमन तसेच पार्ले सबस्टेशनमधील ऑपरेटरशी वारंवार दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा फोनला प्रतिसाद मिळाला नसल्याचा तर काही वेळा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट सबस्टेशन गाठून अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. कोदाळी परिसरातील वारंवार होणारी वीज खंडणी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी संबंधित वीज वाहिन्यांवर कव्हर कंडक्टर बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी महावितरणाकडे केली आहे. झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांना लागणे, वादळी वाऱ्यामुळे होणारे बिघाड आणि शॉर्ट सर्किटमुळे वारंवार ट्रिपिंग होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कव्हर कंडक्टर बसवल्यास अशा प्रकारच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वीज पुरवठा अधिक सुरक्षित व अखंड राहण्यास मदत होईल असे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, विजय गावडे, सदानंद गवस, संदीप कांबळे, निंगू दळवी आणि भगवान गवस यांनी सबस्टेशनची पाहणी केली. यावेळी सबस्टेशनचा कारभार प्रामुख्याने खाजगी ऑपरेटर आणि खाजगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. महत्त्वाच्या वीज केंद्राचा कारभार अशा पद्धतीने सुरू असल्याबद्दल ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त करत सुरक्षितता, जबाबदारी आणि कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येतील तसेच नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद दिला जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.